हॅलो गाय, हॅपी मकर संक्रांती. माझी मम्मी आंघोळ करते आणि लसूण हे करायचं मी करते आहे. आता मोबाईलला स्टँड लावला. तर तुम्ही काय करता आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मकर संक्रांतीला तुम्ही कसं काय पतंग उडवतात का हे सांगा. माझी मम्मी मला दरवर्षी पतंग घेऊन देत नाही. आता माझी मम्मी आउटफिट चेंज करते. आणि तुम्ही खूप हे केले. आधीच्या व्हिडिओला तुम्ही बघितलं असेल, चीटिंग केली होती माझ्या भाऊने आणि तुम्ही खूप लाईक सबस्क्राईब केले, धन्यवाद त्याच्यासाठी. आमटी बनवायच्यासाठी लसूण खूपच छान, खूप चिकट असतं. माझी मम्मीला आता जरी लसूण सोलाय दिलं ना, माझी एकच मिनटात 4-5 किती पण लसूण सोलून देते. 60-70. आणि मी बघा किती वेळ, अर्धा तास नाही, थोडा 3 मिनिट झाली एवढं सोलते. मला सोलता येत नाही, 4-5च चवस. कारण चिकट असतं. माझे नखं एवढं मोठं नाही, मम्मीची मोठे पण काढायला आसानी होते. तुम्ही पतंग उडवतात का सांगा. आम्ही पतंग उडवतात नाही, कारण आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यामध्ये एका मुलगाचे पतंग एका करंटच्या वायरीत अटकली. तो काढायला गेला, त्याला तिथे जाळ लागला, करंट लागला आणि तिथंच त्याला ते चिंगाऱ्या उडतात तसं ते चिंगारी उडली त्याच्या अंगावर, त्याला जाळ लागून गेली. तर तिथंच जाग्यावर गेला बिचारा. तर तुम्ही पण उडू नका. जे मोठे तेच उडा. जास्त हे करू नका, जास्त वेळ उडू नका. 2-3 मिनिट उडवले ठीक आहे. मी चालेल. ते पण भाजीला चालतं आहे. म्हणजे किडे मकोडे असले तर मी नाही खाणार भाजी, भुकी राहील, पण मी किडे मकोडे नाही खाणार. आम्ही एकदा पेरू खात होतो, त्याच्यामध्ये एक आळी सापडली. तर मी ना पेरू खाल्लं नाही. माझी मम्मी बोलली राहू दे ना, खा. काय होतं, त्यांना हेच नसतं बॉर्न, म्हणजे हाडूक यातलं जे हे असतं ना हाडुकं, तेच नसतं, खाऊन घे. मी म्हणलं ची यार. मग बोली मजाक करते, थोडी ना कोणी रिअलमध्ये खाऊ शकेल. आजकाल व्हिडिओ बघितले, हे गरीब आहे ना, पैशांसाठी आळा वकडे सगळं खाऊन घेतात. आज मकर संक्रांती, तर माझी मम्मी आज खूप रील्स करेल, खूपच रील्स करेल. तुम्हाला माहिती आहे का, माझी एक फ्रेंड आहे, तिला अभ्यासाचं पाठवायचं होतं. म्हणजे त्याला अभ्यासाचं पाठवलं. ती म्हणले नीट नाही पाठवलं, नीट पाठव. तर मी पाठवलं 2-3 फोटो. तर ती बोली माझी गॅलरी फुल झाली. ती बंगाली आहे, हिंदीमध्ये टाकलं होतं तिने. ती मराठीमध्ये सांगते तुम्हाला. हा फर्स्ट लेसन आहे ज्याचं मी पूर्ण आहे काढलं, तर बाकीच्यांकडे क्लासला जाऊन आली ती. दुपार झाली, दुपार जेवणाचा टाइम झाला. दुपार एवढं काय करण्याची गरज आहे? कळतंय त्याला, बहिरा आहे तो. अरे काजळ नाही का त्याला? काय ही पूजा सूर्यकांत आहे का? थोडं कापून टाकू, लय मोठा झाले काय द्यायला काजळ घालूच नाही ना. फटका. हा? आता मी शुभेच्छा देते तुला हो. मकर संक्रांती हार्दिक तिळगुळ घ्या, गोड आमचं ते सांडणं थांब त्याचे भांडण. हा, नाही. ओ बापरे. ए तसं नाही, 12 महिने आपण चायनीज खाऊन जर चायना बोलू शकलो नाही. चायना चायनीज खाऊन कुठे चांगलं बोलू शकतो. चायना, चीनची भाषा. आणि एक दिवस तिळगुळ खाल्ल्याने थोडी ना लोक गोड बोलणार आहेत. चल मी जाऊन येते.